मेघा देशपांडे कलाभिषेक तर्फे आयोजित कुसुम महोत्सवात मी माझं मनोगत सादर करते आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यामुळे यावेळचा मराठी भाषा दिवस खासच म्हटला पाहिजे। कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा होणं अगदी संयुक्तिक आहे। ते होतेच मुळी साहित्य कुसुमातले अग्रज, सरस्वतीच्या मंदिरातलं दैदिप्यमान रत्न। मराठी भाषेत त्यांनी सर्व साहित्य प्रकारांनी विपुलतेने मोलाची भर घातली। जसं काव्य, कथा, नाटक आणि बालगीतापासून प्रेमगीत, देशभक्तीपर गीत, गहन कवितेपर्यंत त्यांची प्रतिभा खूप बहरली। रसग्रहण करायला कविता तर भरपूर, पण एक व्यथा व्यक्त करणारी प्रतिकात्मक कविता मी निवडली, मौन। माझ्या कुवतीप्रमाणे मी त्याचा रस ग्रहण केला, तुम्हीही त्याची चव बघून सांगा। मौनम सर्वार्थ साधनम। काही वेळा खरंच होतं ते। मनाची पण एक भाषाच तर असते, शब्दाशिवायची। ही कविता ऐकूया तर। शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली, म्हणाली गाणं गाऊ का? झाड बोललंच नाही, कोकिळा निघून गेली। शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली, म्हणाली घरटं बांधू का? झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली। शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली, म्हणाली जाळीत लपू का? झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाली। बिजली आली आणि म्हणाली मिठीत येऊ का? झाडाचं मौन सुटलं आणि अंगाअंगातून पोकारांचं तुफान उठलं। पहिल्यांदा वाचली तेव्हा फार अवघड वाटली ही कविता। पुन्हा एकदा वाचली तरी नाही समजली। नंतर एक कौटुंबिक कथा वाचत होते, त्या घरातल्या एका वृद्ध व्यक्तीच्या मनावरचे ताण जेव्हा माझ्या लक्षात आले आणि चटकन कवितेचा आत्मा गवसला। अरे ही तर त्या झाडाची व्यथाच, हे तर शिणलेल्या झाडाचं समजूतदार मौन आहे। झाडाने ऐश्वर्य संपन्न कुटुंबवत्सल आयुष्य व्यतीत केलंय। त्याचं केवळ असणं म्हणजे एक रसरशीत जीवन, सगळे आनंदाचे, प्रेमाचे, समृद्ध असणे। अनेक वर्षे कोकिळा येऊन गात असेल। सुगरण पक्ष्यांची विणलेली घरटी झाडांच्या फांद्यांना शोभा देत। कितीतरी कवी हृदयांना झाडामागे लपलेल्या चंद्रकोरीने साथ घातली। प्रियजनांच्या आठवणीने ते व्याकुळ झाले। अशा झाडाला त्याच्या कुटुंबासारख्या असणाऱ्या पक्ष्यांना, त्याचं सौंदर्य फुलवणाऱ्या चंद्रकोरीला नाही म्हणणं म्हणजे किती अवघड। हे थकडे प्रगट करणे त्याला जमत नाहीये। मधून मधून वयाची जाणीव होते, एखादी तिरीप येते, पण त्याला ती जणू मरणाचा कवटसा वाटते। इकडे पक्ष्यांनाही लक्षात आलंय की झाड आधीसारखं बाहू पसरून कवेत घेण्यासाठी उत्सुक नाहीये, पण म्हणूनच तर ते येत आहेत, झाडाला एकटं वाटू नये म्हणून। कोकिळेला वाटतं आपल्या गाण्यानी झाडाचं मन रिझेल, पण झाडांनी काही उत्तरच नाही दिलं। चंद्रकोरीला लपायला जाळीच शिल्लक नाही राहिली, तर तिला ये कशाला म्हणायचं? माझ्याच पानांचा भार आता मला साहवेना, पण तरी निरोपाचा शब्द काही केल्या बोलविना। थोडक्यात काय तर नेत्र लागले पैलतीने। हे वृद्धत्वाच्या मनाचं अप्रगट रूप। एकीकडे समर्पणाच्या भावनेला वेग येतो आहे, म्हणून वीज आली आणि म्हणाली ये ना रे कवेत, येतोस? मग मात्र आवेग आवरेना आणि होकाराचा बांध फुटला। मनात आहे ते बाहेर सांगता येत नाही, म्हणून ही मौनाची भाषा बरंच काही सांगून जाते। पटत नसेल तर वाद वाढू नयेत म्हणून, तर कधी अति आनंदाने मन भरून येतं, ते सांगायला शब्दच सापडत नाहीत म्हणून, तर कधी आपापसातल्या नात्यांमध्ये दुसऱ्यांना समजूत घ्यायला पण एकाने गप्प राहणं उपयोगी असते। थोडक्यात म्हणजे एकाने आग झालं तर दुसऱ्याने पाणी व्हायचं। या पाण्याची आणि मनाची ताकद सारखीच। केव्हा आणि किती वापरायची ते जमलं की सगळे सोपान सहज पार करता येतात।